जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव. भारतीय सैन्याच्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. श्रीनगरच्या लिडवास परिसरात सैन्याची धडक कारवाई. ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा सुलेमानी ठार. दहशतवादी अबू हमजा आणि यासीरचाही खात्मा. विरोधक विचारतात आपली किती विमानं पडली. परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली का हे नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विरोधकांना उत्तर. तर ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का, विरोधकांचा सवाल. पहलगाममध्ये दहशतवादी घुसले कसे याचं उत्तर संरक्षण मंत्र्यांनी दिलं नाही. तर पहलगाममध्ये सुरक्षा देण्यास सरकार अपयशी. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोईंचा हल्लाबोल. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना लष्कराला का रोखलं. आमच्यामुळे पाक गुडघ्यावर आला हे ट्रम्प समोर बोला. ठाकरेंच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत लोकसभेत आक्रमक. पालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र राहा. महायुतीत मित्रपक्षांवर टीका करू नका. तर शक्यतो महायुती म्हणूनच निवडणुका लढणार. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीचं फुंकलं रणशिंग. निवडणुकीच्या तोंडावर सर्व वाद बाजूला ठेवा. पक्षीय भांडणामुळेच अनेक पक्ष खड्ड्यात गेले. वर्ध्यातील मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र. तर विरोधकांना सूचक टोला. कायदा आणि पोलीस यंत्रणांवर माझा पूर्ण विश्वास. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. रेव पाठी प्रकरणी पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांचं सूचक ट्विट. अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का. पोर्शे अपघात प्रकरणामध्ये आरोपींच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास. ससून रुग्णालयाला एकनाथ खडसेंची पोस्ट चर्चेत. कल्याणमध्ये कोचिंग क्लासच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली क्लासच्या संस्थापकाला मारहाण. मराठमोळी दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती. कोनेरो हम्पीवर दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये मिळवला विजय. आणि सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार. सुलतान आणि राम्या ठरले देवाभाऊ केसरीचे पहिले मानकरी. दरम्यान सावली बार प्रकरणामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टांगती तलवार आहे. अनिल परबांसह विरोधकांनी योगेश कदमांची कोंडी केल्यानंतर आता शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद रंगल्याचं दिसतंय. रामदास कदम यांनी पुत्राच्या समर्थनात उतरत थेट विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच लक्ष्य केल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे योगेश कदम यांच्यावरून शिवसेनेमध्ये झुंपण्याची शक्यता आहे. सावली बार अंतर्गत वादाला धार. उपसभापती मॅनेज झालेल्या का. रामदास कदमांचा गोऱ्हेंवर संशय. कदमांचे गोऱ्हेंवरचे आरोप नेमके कशाचे संकेत. एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का. सावली बारवरनं ठाकरेंच्या शिवसेनेनं रामदास कदमांचे पुत्र आणि राज्याचे गृहमंत्री असलेल्या योगेश कदम यांची चांगलीच कोंडी केली. अनिल परबांनी ऐनवेळेला सावली बारचा मुद्दा उपस्थित करत गृहराज्यमंत्री योगेश कदमांना घेतलं. पण आता याच मुद्द्यावरनं रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंसमोरच थेट विधान परिषदेच्या उपसभापतींवरती हल्ला चढवला. रविवारी रत्नागिरीत झालेल्या एका कार्यक्रमात कदमांनी थेटपणे योगेश कदम प्रकरणावरनं विरोधकांसह स्वपक्षीय नीलम गोऱ्हेंनाही लक्ष केल्याचं दिसलं. शिंदे साहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे 35ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही. सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाहीत. म्हणजे कसं हे मॅरेज कसं झालं. एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्यावरती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही. मग कसं, मग हे कसं काय, हे काय मॅनेज झालं होतं. विशेष म्हणजे रामदास कदमांच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण करत एक प्रकारे रामदास कदमांचं समर्थन केल्याचं दिसलं. जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नसतात त्यांनी डान्स बार बद्दल बोलावं.
हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू नको, डिस्टर्ब होण्याचं कारण नाही. काम करायचं, तुझ्या मागे भाई तर आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंवर रामदास कदमांचा थेट आरोप आणि शिंदेंच्या समर्थनानं थेटपणे संदेश देण्याचा प्रयत्न झालाय का असाही संशय. अंबादास दानवेंच्या विधान परिषदेचा कार्यकाळ संपताना झालेल्या फोटो सेशनमध्ये नीलम गोऱ्हे उद्धव ठाकरेंशी बोलताना दिसले. एकीकडे एकनाथ शिंदेंनी ठाकरेंकडे पाठ फिरवली असताना नीलम गोऱ्हे त्यांना जागा देताना दिसले. त्यातूनच पक्षात त्यांच्याविषयी नाराजी पसरली आहे का असाही सवाल उपस्थित झालाय. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय? तुझा बाप दिल्लीत बसलाय ना इथे, अमित शहा, तो ठरवेल. तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते. एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार. 4 मंत्र्यांना जावं लागणार. योगेश कदमांचं काय होत आहे, कोकाटेचं काय होत आहे, संजय शिरसाटचं काय होत आहे, कळेल ना तुम्हाला उद्या. नीलम गोऱ्हेंनी मात्र रामदास कदमांचे आरोप फेटाळत नाराजीच्या चर्चांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. राजकारणात कधी काय बदलेल याचा नेम नसतो. साधारणतः 3 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी बंड करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यानंतर मग 2 वर्षांनी अजित पवारांनी आपल्या काकांची साथ सोडत पुन्हा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद मिळवलं. आणि आताही 6 महिन्यांपूर्वी ऐतिहासिक विजयाची नोंद करत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले. या सगळ्या बदलानंतर मंत्रीपद मिळवलेले शिवसेनेचे काही मंत्री सध्या सातत्यानं कोणत्या ना कोणत्या वादात अडकतात. याचाच राग म्हणून की काय, आता शिवसेनेत अंतर्गत कलह पेटल्याचं दिसतंय. त्यामुळे हा कलह इथे शमतोय की यातून काही वेगळं घडतं हेही पाहावं लागेल. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांची वक्तव्य आणि कारनाम्याची चर्चा सर्वात जास्त होतीये. राज्यातील महायुती सरकारच्या वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेतली. यावेळी वादग्रस्त मंत्र्यांविरोधात पुरावेही या शिष्टमंडळानं राज्यपालांना दिले. राज्यपालांनी या मंत्र्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. महायुतीच्या मंत्र्यांविरोधात विरोधक आक्रमक. ठाकरेंच्या पक्षानं घेतली राज्यपालांची भेट. वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची मागणी. ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची राजभवनात जाऊन भेट घेतली. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परबांसोबत ठाकरेंच्या पक्षाच्या इतर नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांनी राज्यातल्या महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या कारनाम्यांचा पाढाच राज्यपालांच्या समोर वाचला. त्याचवेळी काही मंत्र्यांविरोधात पुरावे राज्यपालांना देण्यात आले. योगेश कदम, संजय शिरसाट या लोकांच्या संबंधाने असणारे अनेक कागदपत्र आणि पुरावे, फार मोठी फाईल, पेनड्राईव्ह सकटची आणि काही हनी ट्रॅपशी संबंधित अशी एक मोठा दस्तावेज आज आमचे नेते सन्माननीय अनिल परब साहेबांनी माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना सुपूर्द केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांची वक्तव्य आणि कारनाम्यांची चर्चा जास्त आहे. निकृष्ट दर्जाच्या अन्नावरून आमदार संजय गायकवाडांनी एखाद्या बॉक्सरप्रमाणे कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. वादग्रस्त वक्तव्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर ते आले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसह व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला. त्यासोबत विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेतील विरोधकांनी संजय शिरसाट यांना घेरलं. तर मुंबईतल्या कांदिवलीतल्या सावली बारवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम विरोधकांच्या निशाण्यावर आले.
महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांबाबतच्या तक्रारी राज्यपालांच्या समोर मांडण्यात आल्या. गृहराज्यमंत्रीच जर मला असं वाटतं अशा पद्धतीनं डान्स बार चालवणार तर राज्याच्या बाकीच्या जनतेनं काय केलं पाहिजे? हेच राज्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात वाळू खऱ्या अर्थानं घरकुलाला दिली पाहिजे, सर्वसामान्याला दिली पाहिजे. याच्याऐवजी वाळूचा साठा करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात. एकीकडे सावली बारच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना घेरलेलं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योगेश कदमांच्या बचावासाठी पुढे सरसावले. योगेश्वर खोटे नाटे और योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे. एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे. त्याच्याकडून शिकलं पाहिजे. त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही. या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काडीचाही संबंध नाही. अरे राजीनाम्याची मागणी करताय. अरे बाबा तुम्ही काय केलं? याच एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर पिक्चर काढलेला आहे. याच्यामध्ये डान्स बार फोडल्याचा सीन आलेला आहे, जो आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट आहे. आणि याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी डान्स बार फोडल्याचं दाखवले. आणि हेच एकनाथ शिंदे जर अशा पद्धतीनं घाबरू नकोस म्हणत असेल, ते काय मला असं वाटतं घाबरू नको म्हणत असेल मी तुझ्या पाठीशी, तर मला असं वाटतं हे एकनाथ शिंदे डान्स बारचं पाठीराखा करतात. अशा पद्धतीने मी तर मग म्हणेल केंद्राला पण यांना सुद्धा सगळ्या मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नरेटिव्ह तयार करण्याचं काम सुरू असल्याचा निशाणा विरोधकांवर साधला. असं आहे की एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. ठीक आहे, काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे. पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नेरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नेरेटिव्ह तयार करण्याचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याकडे बघतात ना. तक्रार करणारे कोण आहेत, त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदमांविरोधात ठाकरेंच्या पक्षानं विशेषतः अनिल परबांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. अनिल परब योगेश कदमांविरोधातले पुरावे मुख्यमंत्र्यांनाही देणार आहे. एकूणच ठाकरेंच्या पक्षानं राज्यपालांची भेट घेत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणखी धारदार केल्याचं दिसून आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.